बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिल्या चेंडूवर काय सुरुवात झालंय. सर्वाधिक महत्वाचा मोहरा अनिल डुकले प्लॅटिनम डकचा शिकार झालाय. कोण? ते जाणताराचा टेनचे समर्थक यावेळेला जो डान्स करतायत तो बघण्यासारखा आहे. अनिल गणेशकर यांच्या दर्जेदार गोलंदाजीकरिता शालीमबाई बुबेरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अकाउंटंट आपण आपल्याजवळ पैसे घेऊन ठेवा, जेव्हा सामना संपेल आपण वितरित करूयात. प्लॅटिनम डकचा शिकार बनला फलंदाज. डक ही संकल्पना क्रिकेटच्या विश्वामध्ये रूढ झाली ॲक्युरेट 1866 पासून. रोहित वनगाकरिता देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अनिल बसवत यांच्या माध्यमातून. हा देखील चेंडू हवेमध्ये. 2 चेंडू 2 विकेट्स. क्या बात है. अनिल गणेशकर ऑन फायर. आणि नको जरा तारपा लावा, त्यांना देखील जोर चढेल. आणि येथे 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स. जर विकेट हॅट्रिक आले तर रिफाकभाई मुल्ला यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. ग्रँड फिनालेचा थरार. पहिला फलंदाज जो आहे तो प्लॅटिनम डक, दुसरा फलंदाज आहे तो गोल्डन डक. याच्या मागे देखील कारण आहे, खूप रंजक किस्सा आहे. जर वेळ मिळाला तर तो इतिहास तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन, परंतु सध्या ऑन हॅट्रिक आहे अनिल गणेशकर ग्रँड फिनाले मध्ये. चेंडू हवेमध्ये. इतिहास रचलेला आहे ग्रँड फिनाले मध्ये. विकेट बुबेरे यांच्याकडून 200 रुपयात. रिफाकभाई मुल्ला यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. रवी गणेशकर यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक या विकेट हॅट्रिक करिता. पारितोषिकांचा वर्षाव सुरू आहे. गणेशचा पुढील बॉल अनिल गणेशकरचा. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल आणखीन एक निर्णायक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने. सरते शेवटी डावाला सुरुवात तर झालाय, परंतु काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं. ग्रँड फिनालेच्या पहिल्या 3 चेंडूंवरती 3 विकेट्स. अनिल गणेशकर पोलीस दलामध्ये कार्यरत एक दर्जेदार महानायक खेळाडू आणि त्याने केलेली सुरुवात. आदरणीय हाफिज भाई यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक या विकेट हॅट्रिक करिता. लॉफ्टेड स्ट्रोक है ऑन साइडला. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. लारा सांबरे दाखवून देतोय चेंडू सीमा पार. चौकार.
लारा सांबरेच्या बॅट मधून वन्स अगेन दर्जेदार फटका. ब्रँड ऑफ औंढाणी लारा सांबरे. मुस्तफा राऊत यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे लाराच्या फलंदाजीसाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. जरी विकेट हॅट्रिक आली असेल तरी देखील लाराने केलेली फलंदाजी उल्लेखनीय आहे. 10 धावा आहेत फलकावर. अतिशय दर्जेदार फलंदाजीचं हे पृथक्करण खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं शगुन डेव्हलपर्सचं हे क्रीडांगण आपण पाहतोय. ग्रँड फिनालेचा थरार सुरू आहे. लारा सांबरेच्या बॅट मधून 2 चेंडू 2 चौकार आलेले आहेत आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा फलकावर 3 गडी गारद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय यतीनजी डुकले यांच्याकडून लाराच्या आदरणीय नितीनजी डुकले नांदगाव यांच्या माध्यमातून लाराच्या प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. साई कृषी अधिकारी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. लारा सांबरे यांच्या फलंदाजीसाठी आदरणीय सुनील गिराणे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. लाराच्या उत्कृष्ट फलंदाजी करिता बारा धावा झालेल्या आहेत. आदरणीय महेश सरोज यांच्याकडून लाराच्या उत्कृष्ट फलंदाजीकरिता 500 रुपयांचं पारितोषिक प्रशांत गोवर यांच्याकडे जमा करण्यात आलाय. हलक्याशा हाताने हा फटका एक्झिक्यूट केला जातोय. विकेट हॅट्रिक जरी आले असेल त्यानंतर मात्र पार्टनरशिप रचण्यास सुरुवात केलेली आहे. एका बाजूने आपण पाहू शकाल ऋषी तरे अजून देखील मैदानामध्ये आणि त्याच्या साथीने ब्रँड ऑफ औंढाणी लारा सांबरे याला आपण पाहू शकतात. हर हुंडरी आणि अत्यंत अनुभवी असा क्रिकेटपटू आहे. अत्यंत अग्रेसिव्ह अप्रोचने क्रिकेट खेळणारा अटॅकिंग खेळाडू म्हणून लारा सांबरेची ओळख आहे. छान पद्धतीने चेंडूला स्टीअर केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिंगल त्या ठिकाणी सहजगत्या परिपूर्ण केली जात आहे. खूप चांगला अप्रोच आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. पंच विरल नायर यांच्या माध्यमातून 15 धावा प्रोग्रेस कार्ड वरती परिपूर्ण. प्रेक्षकांची तौबा गर्दी अलोट गर्दी प्रत्येक वर्षाची ही स्पेशालिटी राहिले. STMPL च्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं मिड ऑन परिकक्षामध्ये. तत्पूर्वी धावांचा आलेख हलकासा उंचावला जातोय. प्रथम फलंदाजी करत असताना गुरोडा किंग 11 आदरणीय प्रतिभाताई जयवंत गुरोडा प्रेझेंट. गुरोडा किंग 11 सुरुवात थोडीशी डळमळीत झाली परंतु त्यानंतर केलंय पुनरागमन. ऋषी तरे आणि लारा सांबरे यांची पार्टनरशिप सुरू झालाय. ते मात्र लीगल बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या अंकावर. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते मुस्तफा राऊत सरांना सन्मानित करावं. या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आदरणीय मुस्तफा राऊत सर यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करूयात. VIP डायसवर स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी यांच्या शुभ हस्ते विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण हे
सुरेख चलचित्र पाहू शकतात. प्रशांत शिवराम गोवारी प्रेसिडेंट यांच्या शुभ हस्ते मुस्तफा राऊत एक ज्येष्ठ नागरिक आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे स्वागत सन्मानाकरिता. आगतम स्वागतम सुस्वागतम. खूप चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप्स खेळलेत स्वीपर कव्हरच्या दिशेने. टीप मध्ये अफलातून प्रयत्न बघायला मिळाले. साई भोईर त्या ठिकाणी तैनात आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं कार्य. चौकार केलेला आहे किंवा नाही याचं परीक्षण करण्याकरिता विरल नायर अंपायर्स रिव्ह्यू घेण्यात आलाय. चला या थर्ड अंपायर आपण परीक्षण करावं आणि बघावं चेंडू थांबवण्यात आलेला आहे किंवा नाही. अंपायर्स रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर अक्षय नाईक आपण परीक्षण करायचंय. ग्रँड फिनालेचा थरार सुरू आहे. 36 चेंडूंचं हे महानाट्य. इट्स सेफ. चेंडू थांबवण्यात आलाय. खूप सुंदर पंचांची भूमिका. विरल नायर, गजानन हिरेकर आणि अक्षय नाईक या तिन्हीही पंचांच्या माध्यमातून गोलंदाज रोहित सुरेश मरले षटकातील पुढील बॉल घेऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. हलकस बॅटला टिल्ट केलं, स्लॅश केलं. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. तत्पूर्वी सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल ही पार्टनरशिप विलक्षण आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स आल्यानंतर ज्या पद्धतीने भागीदारी रचू लागलेत ऋषित तरे एका बाजूने विक्रमगड तालुक्यातील भोपोली गावातून बिलॉंग करणारा अष्टपैलू त्याच्या साथीने अत्यंत अनुभवी लारा सांबरे. चांगली पार्टनरशिप आहे. रोहितचा पुढील बॉल एक्स्ट्रा कव्हरला मात्र या ठिकाणी क्लिअर केलाय. साई भोईर यांच्या हाताला स्पर्श करून चेंडू टिप मध्ये निघून येतोय. प्रदीप पुंजारी नावाचा क्षेत्ररक्षक चांगला बॅकअप प्रोव्हाइड करतोय. ब्रँड ऑफ मनोर रईस पाडा व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड थ्रो. धावांची संख्या जाऊन पोहोचले फलकावर. 24 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 आहे प्रगती पथावर. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक नेत्र दीपक नेत्र लोचक नयन मनोहरी चक्षु विहंगम ग्रँड फिनाले थरार सुरू आहे. लाऊड अपील आहे. पंच मात्र या ठिकाणी इंटरेस्टेड नाही आहेत. आणि अंततः लेट टू लेट डिसिजन अपडेट. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. ऋषी तरेच्या खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं क्रीडांगण. जेव्हा हे षटक संपेल आपण प्रेक्षकांप्रती देखील कॅमेरा रोल करणार आहोत. मानवी समुद्र लोटला गेलाय शगुन डेव्हलपर्सच्या या मैदानामध्ये. STMPL ची ताकद आहे. STMPL ची विशेषता आहे. STMPL ची स्पेशल लीड आहे. मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत असताना आपण पाहू शकता. त्यांच्या VIP डायसवर मुख्य क्रीडा मंचावर सहर्ष हार्दिक स्वागत. ग्रँड फिनालेचा थरार सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल. प्रथम फलंदाजी करत असताना ॲक्युरेट 24 धावा परिपूर्ण स्थितीमध्ये आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ विद्यमान रोहित सुरेश मरले गोलंदाजी मार्कवर. प्रशांत शिवराम गोवारी आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप त्यांनी साकारलेली ही स्पर्धा सातत्यपूर्ण रीतीने अखंडपणे सदोदितपणे अविरतपणे 9व्या हंगाम अनब्रेकेबल आणि प्रेक्षकांचं असलेलं हे प्रेम सध्या आपण पाहतोय. पुल केलेला आहे चेंडूला परंतु शॉर्ट लेग मध्ये काय झेल टिपलाय. ग्रेट कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. गावातून बिलॉंग करणारा क्षेत्ररक्षक आणि चपळाईने
त्याने झेल परिपूर्ण केलेला आहे. ग्रेट कॅच. धावसंख्या स्थिरावलेल्या आहे. 24 या अंकावर बॅक टू बॅक विकेट्स येतात. रोहित सुरेश मरले सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल ऑन हॅट्रिक. रोहन सांबरे अंडर 19 मधील एक तल्लख बुद्धिमत्तेचा हा क्षेत्ररक्षक ज्याने क्रिबी शीघ्र गतीने चपला येणे सावध साक्षपित दक्ष आणि जागरूकतेची भूमिका अदा करत असताना जल परिपूर्ण केला. कौतुकास्पद एक क्षेत्र रक्षण राहिलं. 3 षटकांचा खेळ फिनिश होतोय. फलकावरती 26 धावा. या कॅमेरामॅन आपण सैर करूयात प्रेक्षकांची. पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर स्पर्धा होतात परंतु येथे प्रेक्षकांची गर्दी तुम्ही बघा. सागराला जसं उधाण येतं अगदी तशाच रीतीने आज मांडवी समुद्र आलाय आणि विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकाल सध्या प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. आदिवासी समाजातील भरपूर प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहिल्या असतील परंतु प्रशांत शिवराम गोवारी यांच्या अध्यक्षतेखाली साकारलेल्या स्पर्धेची गोष्ट काहीतरी वेगळी आहे आणि येथे आपण पाहू शकाल प्रेक्षकांची अल्लोट गर्दी आहे. मानवी समुद्र चहूबाजूंनी जिकडे बघाल तिकडे प्रेक्षक आहेत. हे फक्त सीमारेषे समीप नाही तर काही प्रेक्षक अक्षरशः झाडावरती बसलेले आहेत. काही प्रेक्षक मात्र अक्षरशः धक्क्यावरती बसलेले आहेत. हा नजारा आहे आणि जिकडे बघाल तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकच आहेत. तौबा तौबा गर्दी आहे. प्रशांत शिवराम गोवारे आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपचं आयोजन तुम्हाला आवडलं असेल, कमिटीची मेहनत आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट करायचा आहे या आयोजन आणि नियोजन समितीला. हा मानाचा त्रिवार मुजरा आहे समालोचन कक्ष मधून. सध्या तामसे एक्सप्रेस आहे बॉलिंग ट्रॅकवर. मिस्टर रोहित वनगा यांना आपण पाहू शकतात. लेग बाईचे संकेत पंचांनी दर्शवलेले आहेत. रोहित वन्स अगेन. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. ओहो हो कॅच ड्रॉप आहे. जीवनदान मिळालंय फलंदाजाला. मुख्य क्रीडांगणावरती आपण पाहू शकाल दीपक सांबरेला मिळालेलं आहे जीवनदान. आदरणीय रिफाकभाई मुल्ला आणि आदरणीय शालिमबाई बुबेरे यांच्याकडून प्रत्येकी 500 असं 1000 रुपयांचं पारितोषिक आमच्या समालोचनासाठी आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आपण दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आपण जो आमच्या कलागुणांना वाव दिला त्याबद्दल शतशः आभार. खूप खूप धन्यवाद. ऑन साइडला सजवलेला फटका. चेंडू मात्र हवेमध्ये. हा देखील जेल सुटलाय. हे काय घडतंय? 2 चेंडूंमध्ये 2 जेल सुटलेले आहेत. भगवान की माया कभी धूप तो कभी छाया. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 3/0. 30 धावा परिपूर्ण. षटक क्रमांक 4 आहे प्रगती पथावर. STMPL चा हा थरार आहे. आपल्या बहिणाबाईंच्या जाण्याचं दुःख एका हृदयाच्या कप्प्यामध्ये कवटाळून प्रशांत शिवराम गोवारी यांनी पुन्हा एकदा स्पर्धेचं नियोजन केलं आणि या स्पर्धेला यशस्वी करून दाखवलंय. प्रशांत शिवराम गोवारींचं नेटवर्क सध्या आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं आणि एकदा तुम्ही या व्यासपीठाकडे देखील कॅमेरा जरूर रोल करा. भरपूर स्पर्धांमध्ये आपण गेला असाल परंतु व्यासपीठावरती बसायला जागा नाहीये. इतके मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. STMPL ची स्पेशालिटी. रोहित वनगा. तामसे एक्सप्रेस षटकातील पुढील बॉल घेऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अत्यंत वेगवान चेंडू आहे. स्पायसी मारा आपल्याला पाहायला मिळतोय. वेस्ट इंडिज संघासाठी ज्या पद्धतीने अँडी रॉबर्ट्स, कॉर्टनी वॉल्श, जोएल गार्नर गोलंदाजी करायचे. रावलपिंडी एक्सप्रेस, शोएब अख्तर, ब्रेट ली, शॉन टे, ट्रेंट बोल्ट सर्वांची आठवण करून देतोय. रोहित वनगा हा तामसईचा हिरा आहे आणि सध्या मैदान गाजवतोय. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. राराच्या बॅट मधनं सजवलेला फटका. आणखीन एक झेल सुटलाय. झेल सोडण्याचा रेकॉर्ड केला जातो या मॅच मध्ये. संघ दर्जेदार आहे. जाणत्याराजा टेंट संघाची कामगिरी उल्लेखनीय राहिले परंतु या एकाच षटकामध्ये 3 जीवनदान मिळालेले आहेत फलंदाजांना. सांघिक स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय फलकावर. 34 धावा. या कॅमेरामॅन आपण येऊयात मुख्य VIP डायसवर. आपण प्रेक्षकांना तर पाहिलं बघा जिथे जागा मिळेल तेथे आता आपण VIP डायस वरती येऊयात आणि या VIP डायसचा नजारा तुम्ही बघा.
इथे विलासचे घाटाळ साहेब आहेत, दिग्गज व्यक्तिमत्व सरपंच महोदय, त्यांच्या साथीने विष्णू कडव साहेब, मिलिंद तरे साहेब, त्यानंतर सरोज साहेब यांना आपण पाहू शकतात. भालचंद्र मडवी साहेब त्या ठिकाणी उपस्थित. गीताताई दापशे यांना आपण पाहू शकतात. आदरणीय प्रतिभाताई गुरोडा त्यांचा संघ सध्या खेळतोय. ताई प्रचंड खुश आहेत कारण त्यांचा संघ ग्रँड फिनाले मध्ये दाखल झालाय. भरत तारवे यांना आपण पाहू शकाल. संतोष मोरे साहेब या ठिकाणी आहेत. शालिमबाई बुबेरे, रिपाकबाई मुल्ला, नितेश दादा तरे ग्रुपच्या माध्यमातून 50,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आणि हे आमचं मुख्य व्यासपीठ तुम्हाला दाखवलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. काय गर्दी आहे, व्यासपीठावरती बसायला जागा नाहीये आणि प्रशांत शिवराम गोवारी आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपवरचं हे प्रेम आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 34. 34 धावा अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ. समाप्ती अखेर आदरणीय मुस्तफा राऊत यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक लाराच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी आलेलं आहे. रोहित सुरेश मरले बॉलिंग ट्रॅकवर. चेंडू बराच काळ हवेमध्ये टिप मधून काय झेल परिपूर्ण केलाय. ऍब्सोल्युटली स्पेक्टाक्युलर कॅच. फलंदाज बाद. खूप सुंदर स्वरूपामध्ये ग्रँड फिनालेचा थरार सुरू आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत मिस्टर सागर गुहे. रोहित सुरेश मरले षटकातील पुढील बॉल घेऊन ब्रँड ऑफ गांजे. यावेळेस मात्र जबरदस्त काय फटका सजवलाय. ग्रेट एक्झिक्युशन. चेंडू सीमारेषा पलीकडे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची जी निवड झालाय पूर्णपणे फॅन्सी स्ट्रोक आहे. स्विच हिटच्या स्वरूपामध्ये सागर गुहे ब्रँड ऑफ औंढाणी आणि त्याच्या बॅट मधून क्लेन मॅक्सवेल कॉपीबुक स्टाईलने स्विच हिटचा नेत्रलोचक नेत्रदीपक चौकार आहे. सुपर बॅटिंग. 1 सेकंड स्मॅश केलाय सागर गुहेच्या बॅट मधून. बॅक टू बॅक बाउंड्रीज. 2 चेंडू 2 चौकार आलेला आहे 8व्या क्रमांकावर. परंतु स्वतःची गुणवत्ता दर्शवून देतोय. क्या लगा था नहीं लौटेंगे जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. सागर गुहे 2 चेंडू 2 चौकार. धाव फलक जाऊन पोहोचले फलकावर. 42 अंकावर. आदरणीय हिरा सांबरे यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आदरणीय मुस्तफा राऊत यांच्याकडून सागर गुहेच्या दर्जेदार फलंदाजीसाठी 200 रुपयांचं पारितोषिक कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलंय. रोहितचा पुढील बॉल. आदरणीय मुस्तफा राऊत यांच्या माध्यमातून 400 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. लारा आणि लाराचा दरारा सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. त्याचा बॉडी लँग्वेज बघण्यासारखा आहे. ग्रँड फिनाले मध्ये मागील 15 ते 20 वर्षांचा अनुभव तो वापरू लागलाय. अत्यंत मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर आहे औंढाणे गावातील आणि सद्यस्थितीमध्ये मैदान गाजवतोय. मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील बघायला मिळालं. डिरेक्टेड झाले आणि गजानन हिरेकर सरांचा इशारा
धावसंख्या प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन विसावलेली आहे एक्युरेट 43 धावा गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 7 गडी गारद झालेले आहेत. 43 लॉस ऑफ 7 विकेट्स अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांनी दाखवलेलं प्रेम या ठिकाणी नोंद घेण्यासारखं आहे. खूप छान पद्धतीने ग्रँड फिनालेचा आस्वाद घेण्याकरिता प्रेक्षकांची अलोड गर्दी आहे. बॅकफुटला जाऊन बॉडी वेटला ट्रान्सफर केलं होतं. डीप मिड विकेटच्या दिशेने सजवलेला फटका एकच धाव एका ठिकाणी मिळते आणि अधिकृत स्वरूपामध्ये 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन विसावलेला आहे. 44 या अंकावर आपल्याला संघ पाहायला मिळतोय. गुरोडा किंग 11 आमच्या मुख्य VIP डायसवर आदरणीय हिरा सांबरे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय आदरणीय हेमंत गोवारी साहेब स्पर्धेचे विद्यमान खजिनदार महोदय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय हिरा सांबरे यांना सन्मानित करायचं. एक चांगलं व्यक्तिमत्व सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल. युट्यूबच्या माध्यमातून देखील 1000 प्रेक्षक सद्यस्थितीमध्ये जोडले गेलेले आहेत. संपूर्ण पालघर जिल्ह्याचं लक्ष आहे आदिवासी मनोहर प्रीमियर लीग या स्पर्धेकडे. लारा सांबरे यांचे पिताश्री सद्यस्थितीमध्ये आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. आदरणीय हिरा सांबरे आणि या सरांचा शुभ सन्मान स्पर्धेचे खजिनदार महोदय हेमंत गोवार यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही परिपूर्ण करीत आहोत. एक ज्येष्ठ नागरिक आहेत. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उपदार अशी शॉल आणि स्नेहाचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान आपण करीत आहोत. आदरणीय दिनेशजी बापरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सरांना आपण सन्मानित करूयात. मी विनंती करतोय संयोजन समितीच्या वतीने दिनेश बापरे सरांना सन्मानित करण्याकरिता आदरणीय सन्माननीय प्रशांत शिवराम गोवारे आपण आपल्या शुभ हस्ते दिनेशजी बापरे यांना सन्मानित करावं. आणि दिनेशजी बापरे सर या खूप खुश आहेत. त्यांचा पुतण्या सध्या संपूर्ण अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्व गाजवतोय. अर्थातच वीरेंद्र भूपेंद्र बाबरे आणि वीरेंद्रचे काकाश्री दिनेश बाबरे सध्या आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. एक झुंजार क्रिकेटपटू दिनेशजी बाबरे यांना आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. काय मैदान गाजवलेले दिनेशजींनी. या खेळाडूला कोण ओळखत नाही महाराष्ट्रामध्ये. असं महाराष्ट्रामध्ये गाव नाही जिथे दिनेश बाबरेचं नाव नाही. आणि जबरदस्त मैदान गाजविणारा हा क्रिकेटपटू. आज दिनेश बाबरे प्रचंड खुश असतील कारण वीरूने घराण्याचं नाव मात्र पुढे नेलंय आणि अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये सद्यस्थितीमध्ये वीरेंद्र भूपेंद्र बाबरे या नावाची चर्चा आहे. नऊ गडी गारद झालेले आहेत प्रोग्रेस कार्डवर सद्यस्थितीमध्ये एक्युरेट 44. अंडर 19 प्लेअर कंपल्सरी आहे आणि त्या कारणास्तव थोडासा व्यत्यय. हा खूप चांगला इंटेंट आहे संयोजन समितीचा की यंदाच्या वर्षामध्ये 11 खेळाडूंमध्ये तुम्हाला एक अंडर 19चा प्लेअर खेळवावाच लागेल जेणेकरून आदिवासी समाजातील युवा पिढी घडेल आणि STMPLच्या माध्यमातून काही नवीन हिरे जन्माला येतील. आणि ते वास्तविक प्रयोजन डोळ्यांसमोर ठेवून खूप चांगला इंटेंट दाखवलाय प्रशांत शिवराम गोवारी अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण समूहाने. आदरणीय राजिक मुल्ला सर प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अंडर 19 जो प्लेअर आहे त्याच्या पायाला प्रचंड दुखापत आहे आणि त्या कारणास्तव अन्य खेळाडू खेळवणं भाग पडलं. राजिकभाई मुल्ला आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे मुख्य क्रीडा मंचावर. आदिवासी मनोहर प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती सध्या प्रणय दुमाड आहे. ब्रँड ऑफ पोचाडे
गडी बांधण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 44 अंकावरती 9 गडी गारद झालेले आहेत. शेवटची जोडी आहे प्रांगणामध्ये. ऑफ साइडला साइड स्क्रीनचा वेध घेणारा फटका, परंतु प्रदीप पुंजारी काय चाणाक्षपणा दाखवलाय. मनोर रईस पाड्यावरून बिलॉंग करणारा हा एक चित्त आहे मनोरचा आणि त्याने चेंडूला थांबून दाखवलंय. सुप ऑफ फिल्डिंग प्रदीप पुंजारी. ग्रेट एफर्ट्स. चौकार चेक करायचा आहे का पंच? ओके या. थर्ड अंपायर आपण परीक्षण करावं. फलंदाजी करणाऱ्या संघाने तिथे चॅलेंज केलं की खऱ्या अर्थाने चौकार गेलेला आहे किंवा नाही असा थोडासा आक्षेप आहे आणि त्या कारणास्तव येथून मात्र तो रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. क्रुशियल मोमेंट्स आहेत. प्रत्येक धाव निर्णायक आहे. प्रदीप पुंजारी यांनी जे क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते करत असताना कदाचित पाय सीमारेषा पलीकडे गेलेले आहेत किंवा नाही याचं परीक्षण सुरू आहे. विश नेटवर्कच्या माध्यमातून साहिल विलास पाटील ब्रँड ऑफ बहाडोली ॲज अ टेक्निशियन सध्या पारदर्शकता दर्शवून देत आहेत. अँड इट्स सेफ. आदरणीय मिथुनजी पाटील आपणास विनंती आहे आपण आदराने सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह आहे. डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने, परंतु त्याचा भुर्दंड त्याला भोगावा लागलाय. पुन्हा एकदा अंपायर्स रिव्ह्यू आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे गेलेला आहे किंवा नाही. नाईक आपली देखील कसोटी आहे कारण ग्रँड फिनाले सुरू आहे. कोणत्याही संघाचं नुकसान होऊ नये म्हणून येथे आपणास परीक्षण करावं लागेल. प्रत्येक चेंडूवर हे परीक्षण करावं लागतंय कारण चेंडू सीमारेषा समीप जात आहेत. इट्स 4 रन. चौकार आहे. खूप चांगली पंचांची भूमिका. तुम्हाला विरल नायर आणि त्यांच्या कंपनीचं कार्य आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. योग्य वेळी योग्य निर्णय घेत आहेत. कोणत्याही संघाचं नुकसान होऊ नये. विरल नायर एक मास्टर माइंड पर्सनॅलिटी आहे. अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये त्यांचा एक वेगळा क्लास आहे आणि मागील कित्येक वर्ष STMPL चे त्यांनी यशस्वी केलेले आहेत. खूप छान पद्धतीने खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर झालाय. विजयासाठी 51 धावांचं टार्गेट समोर आहे. निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तब्बल 50,000 रुपये रोख रक्कम तरे ग्रुप च्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलेले आहे. त्याबद्दल तरे ग्रुपचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम तब्बल 22,222 कार्यकारिणीच्या वतीने सौजन्य करण्यात आलेले आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. तृतीय क्रमांकासाठी 11,111 रुपये सौजन्य आदरणीय विक्रम विनोद पराड औंढाणी यांच्या माध्यमातून या पारितोषिकाला सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांचे देखील मनस्वी आभार. चौथ्या क्रमांकासाठी आदरणीय रवी गणेशकर 10 टाकवहाळ सावरखंड ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांच्याकडून 11,111 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. दात्यांचे मनापासून आभार. समवेत आदरणीय राजिक मुल्ला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय संयोजन समितीच्या वतीने आदरणीय प्रशांत शिवराम गोवारे अध्यक्ष महोदय आपण आपल्या शुभ हस्ते राजिकभाई मुल्ला यांना सन्मानित करायचं आहे. VIP गेस्ट आणि सरांचा यथोचित शुभ सन्मान आपण परिपूर्ण करूयात. चेंज आहे का काही? सचिनजी पडबळे स्पर्धेचे विद्यमान खजिनदार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान परिपूर्ण करणार आहोत. हे आमचे लाडके मान्यवर तुम्हाला दाखवले जात आहेत ऑन स्क्रीन. दुसऱ्या बाजूने प्रेक्षक राजे देखील दाखवले जात आहेत. कॅमेरामॅन प्रचंड स्मार्ट आहेत कारण त्यांना साथ मिळाले साहिल विलास पाटील यांची. खूप चांगल्या पद्धतीने ते लीड करतायत दोन्हीही छायाचित्रकारांना. राजिकभाई मुल्ला आपलं सहर्ष हार्दिक स्वागत है. तहे दिल से आपका स्वागत है इस मुख्य मंच पर. आदरणीय मुस्तफा राऊत यांच्याकडून प्रदीप गुरोडा यांच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी 200 रुपयांचं पारितोषिक मंडळाकडे जमा करण्यात आलंय. 51 चा टार्गेट आहे. ग्रँड फिनाले सुरू आहे. हे आमचे लाडके प्रेक्षक महाराजा आहेत. आताच पार पडलेल्या ॲशेस सिरीजचा अंतिम सामना पाहण्यासाठी 93,422 प्रेक्षक आले होते. जर आपण 2 वर्ष मागे गेलो तर इंडिया वर्सेस पाकिस्तान हा सामना पाहण्यासाठी 92,098 प्रेक्षक आले होते MCGच्या मैदानामध्ये. आणि सध्या तुम्हाला ऑन स्क्रीन
शगुन डेव्हलपर्स मनोरचं मैदान दाखवलं जात आहे, जेथे खच्चाखच प्रेक्षकांनी भरलेलं हे क्रीडांगण आहे. हा मानवी समुद्र आहे. सागराला जे उधाण येतं ते प्रेक्षकांच्या रूपाने आलंय आणि जिकडे बघाल तिकडे फक्त प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर दानवा आदरणीय अनिलजी खिल्लारे साहेब, विद्यमान उपसरपंच गोरे आणि हर्षदजी पडवळे अर्थातच सचिन पडवळे यांचे बंधू, या दोन्हीही दिग्गज व्यक्तिमत्वांनी प्रत्येकी 1,000 रुपये सचिनजी पडवळे यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केलेले आहेत. अनिल गणेशकर जी विकेट हॅट्रिक घेतली होती त्याकरिता 3 चेंडू 3 चौकार, 3 चेंडू 3 षटकार आणि 3 चेंडू 3 विकेट्स करिता एम ए वॉटर सप्लायर्स प्रोप्रायटर सय्यदभाई टेलर यांच्याकडून 300 रुपये, पवनजी सौरा साहेब नांदगावचे माजी सरपंच 300 रुपये, त्यांच्या साथीने अनिलजी खिल्लारे उपसरपंच गोरे यांच्याकडून 1,000, आदरणीय हर्षदजी पडवळे यांच्याकडून 1,000 रुपये आहेत. समवेत जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आदरणीय सुनीलजी धानवा मासवण यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. होते दुसऱ्या सत्राला सुरुवात. सागर धानवा गोलंदाजी मार्कवर सातिवली एक्सप्रेस या आधीच्या सामन्यामध्ये 12 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा खर्च करून 2 गडी गारद केले होते. सातिवली गावचा हा कोहिनूर आहे, डायमंड आहे, अजात शत्रू राजा आहे. सेमीफायनल मध्ये 12 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च करून 2 गडी गारद करून तो आलाय. फायनल मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करेल, आपल्या अँगलने मात्र बीट करतोय फलंदाजांना, सातत्य राखेल किंवा नाही हे बघण्यासारखं आहे. सागर दानवा जर विकेट हॅट्रिक परिपूर्ण करतायत तर अविनाश राजू पवार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. अंतिम सत्राकडे आपण वाटचाल करू लागलोत. चौकार तर आलाय बघा. STMPL चं आता अंतिम सत्र सुरू आहे, परंतु प्रशांतजी महेंद्र गोवारी यांनी केलेलं सहकार्य विसरता कामा नये. या स्पर्धेकरिता मागील भरपूर वर्षांमध्ये पहिला क्रमांक असो, दुसरा क्रमांक असो, प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम पारितोषिक उपलब्ध करून देण्यामध्ये महेंद्र गोवारी आपल्या सावरखंड गावाचा आभूषण आणि मॉम हर्षजीत एनी टाइम चॅलेंज या संघाचे संघमालक यांचं सहकार्य अभूतपूर्व आहे, अजरामर आहे. सध्या त्या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. आम्ही पुन्हा एकदा शब्द फुलांनी त्यांचे आभार व्यक्त करतोय. आदरणीय अनंता धडपी यांनी केलेली सहकार्याची भूमिका, आदरणीय विनोदजी गोवारी आपण दाखवलेलं सहकार्य, आपल्या सहकार्याला मानाचा त्रिवार मुजरा आहे. महेंद्रजी गोवारी हॅट्स ऑफ. आपलं सहकार्य यापुढे देखील असंच भेटत राहील ही सदिच्छा आहे. आदरणीय अनिकेतजी हरवटे सावरे यांच्याकडून रोहित सुरेश मरले जर 3 चेंडू 3 षटकार खेचतात तर 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. धावांची टोटल आहे फलकावर 7 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. 51चं टार्गेट आपण पाहतोय. शगुन डेव्हलपर्स मनोर क्रीडा नगरीमध्ये ग्रँड फिनालेचा थरार. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका आहे. अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या सेंटरला केंद्रस्थानावर. पहिल्या षटकामध्ये ऍक्टिव्ह रेट 8 धावा झालेल्या आहेत. येथून येणारे चेंडू शिल्लक आहेत 30 आणि विजयासाठी 43 धावांची निकड आहे. आदिवासी मनोर प्रीमियर लीग काय जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक संघामध्ये अंडर 19चा एक खेळाडू खेळवणं मॅन्डेटरी करण्यात आलं, जेणेकरून नवीन खेळाडू घडतील, पुढे येतील. इंडियन प्रीमियर लीगचं आयोजन देखील याचसाठी केलं जातं. त्याच इंडियन प्रीमियर लीगने आपल्याला हार्दिक पंड्यासारखा खेळाडू दिला, जसप्रीत बुमराह सारखा खेळाडू दिला, रिषभ पंत सारखा खेळाडू दिला, ईशान किशन, अभिषेक शर्मा अशी मोठी मोठी नावं IPL मधूनच पुढे आली. ग्रामीण विभागामध्ये देखील आदिवासी समाजातील खेळाडू पुढे जावेत, घडावेत म्हणून हे खूप चांगलं व्यासपीठ आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेट मागे राहिलेलं नाहीये. आताच पार पडलेल्या ISPL मध्ये आपण पाहिलं असेल प्रिन्स ऑफ तारकेश्वर अर्थातच जगत सरकार
या खेळाडूने 3,84,00,000ची पोर्शे कार प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून आपल्या नावावरती केली. तर दुसऱ्या बाजूने विजय पावले 32,50,000 मध्ये सोल्ड झाला. टेनिस बॉल क्रिकेट खूप ग्लोबल होऊ लागलेलं आहे, खूप बदलू लागलेलं आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटला देखील सुगीचे दिवस आलेले आहेत. या गोष्टीचा विचार आपण जरूर केला पाहिजे. आदरणीय विजयजी खरपडे यांच्याकडून जर सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षक झेल परिपूर्ण करतात तर 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. नितीनजी डुकले यांच्याकडून जर अनिल विकेट हॅट्रिक परिपूर्ण करतायत तर 1,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. प्रेक्षकांसाठी खूप चांगली संधी आहे. सीमारेषेच्या पलीकडे जर आपण झेल परिपूर्ण करतायत तर विजय खरपडे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने फटका फसलाय. रोहित सुरेश मर्लेच्या खेळीचा अंत झालेला आहे. अनिल डुकलेच्या अकाउंट मध्ये विकेट, फलंदाज बाद, गॉल. वेलकम बॅक. अनिल डुकले वन्स अगेन नवीन फलंदाज आलेले आहेत. प्रणय दुमाडा ब्रँड ऑफ पोचाडे. फुलटॉस बॉल ऑन साइडला वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम बारी तो कभी हम बारी, बारी बारी सबकी बारी. या चेंडूच्या आधी जाणत्या राजा टेनचे समर्थक शांत होता, पिन ड्रॉप सायलेंट होता. जसा चौकार आलाय त्यांचा आवाज वाढलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 13 या अंकावर. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगती पथावर. पालघर जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, भव्य दिव्य मादक अनुवादक अनुपम निरुपम आदिवासी मनोहर प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. ग्रँड फिनाले सुरू आहे. व्हाईट बॉल प्रशांत शिवराम गोवारे असतील, अविनाश राजू पवार असतील, मुकेश जयराम गोवारे असतील, अजय दामू दाभाडे साहेब, विजयजी टोकरे साहेब, गुरु जाधव साहेब. अगदी प्रत्येक सहकार्याचं मौलिक असं योगदान राहिलंय. विराज तारबे यांनी केलेली मेहनत, कल्पेश भोईर यांची मेहनत अफलातून आहे. येथे पंच दर्शवतायत नो बॉल. चेंडू सीमारेषा पार. चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. चला चेंडू जाऊ द्या फटाफट मैदानामध्ये. आदरणीय प्रियेश बंजारे यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार जर फलंदाज परिपूर्ण करतायत तर 1,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. या 7 धावा सामन्याचं मोमेंटम चेंज करणार आहेत, कारण नो बॉल देखील आहे. समवेत फ्री हिटचे संकेत. कमबॅक करावं लागेल अनिल डुकले यांना. प्रणय धुमाडा पोचाडे गावातून बिलॉंग करणारा ऑलराऊंडर आहे आणि त्याने षटकार खेचलाय. आता फ्री हिटचा बॉल आहे. पूर्णपणे क्रीजचा पुरेपूर वापर करतोय. ओहो हो, खराब 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 क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार, चौकार.
स्पर्धेकरिता बेस्ट फिल्डर करिता आकर्षक स्वरूपातील शूज त्यांनी सौजन्य केलेले आहेत ताते आणि शिक्षक महोदय. गुरोडा किंग 11 संघाकडून क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालेलं आहे. स्विच खेळण्याचा प्रयत्न, फॅन्सी स्ट्रोक अटेम्प्ट केला, 22च्या स्वरूपामध्ये सिंगल आलाय आणि धावांची टोटल सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचते तब्बल 26 या अंकावर. 2 षटकांचा खेळ तो परिपूर्ण झालाय. दुसरं षटक तब्बल 18 धावांचं आपल्याला पाहायला मिळतं. एक्सपेन्सिव्ह षटक हाताळलाय. आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 25 धावांचं टार्गेट समोर आहे. जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार फलंदाज परिपूर्ण करतायत तर आदरणीय महेंद्र गोवारी साहेब सावरखंड यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. मॉम हर्ष जीत एनी टाइम चॅलेंज सावरखंड या संघाचे संघमालक आणि या स्पर्धेच्या पाठीचा कणा अर्थातच महेंद्रजी गोवारी साहेब, डॅशिंग डायनामिक अँड हँडसम पर्सनॅलिटी, आणि त्यांनी हे पारितोषिक जाहीर केलंय. 3 चेंडू 3 षटकार जर फलंदाज परिपूर्ण करतोय तर 2000 रुपये दिले जातील. आदरणीय शालिमबाई बुबेरे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे प्रणय दुमाडाच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी. 24 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची निकड गोलंदाजी मार्कवर सातिवले एक्सप्रेस सागर धानपा आलेला आहे. सागरला तिसरं षटक खूप चांगला हाताळावा लागेल जर या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल. त्याच्याकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, मैदान तो गाजवू शकतोय. ट्रम्प कार्ड खेळाडू आहे, सुपरस्टार आयकॉन आहे, संघाला आवश्यकता आहे. हा फटका तर फसला आहे परंतु पूर्णपणे निर्जन स्थळी वॅकॅन्ट एरियामध्ये जाऊन चेंडू आदळला आणि तत्पूर्वी डबलचं रोटेशन सक्सेसफुली परिपूर्ण करतायत फलंदाज. पंच काय सांगतायत, 1 शॉट आहे का? एका धावेची कपात. चुकी केली फलंदाजाने. बॅटिंग क्रीज पर्यंत बॅट पोहोचलेली नाही आणि त्या कारणास्तव गजानन हिरेकर क्या बात आहे. खूप सुंदर पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. ते सिंगलच काउंट केली जाईल. सागर धानबा विकेटच्या शोधामध्ये आहे. प्रणय दुमाडा ऑन स्ट्राइक. नरमताचा वापर, आणखीन एक सिंगल येत आहे. आदरणीय सय्यदभाई टेलर या आपलं देखील मनापासून स्वागत. एम ए वॉटर सप्लायरचे सर्वेसर्वा. आज भरपूर हिशोब करावा लागेल सय्यदजी, कारण 3 चेंडू 3 चौकार, 3 चेंडू 3 षटकार आणि 3 चेंडू 3 विकेट्स हे किस्से घडलेले आहेत. राजिकभाई मुल्ला यांच्याकडून स्पर्धेकरिता तब्बल 2000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या ठिकाणी सौजन्य करण्यात आलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. राजिकभाई मुल्ला आपल्या मनोर परिसरातील एक दर्जेदार व्यक्तिमत्व आणि STMPLच्या 9th एडिशन करिता 2000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी त्यांनी सौजन्य केलेला आहे. सय्यदभाई टेलर आपण सन्मानाने विराजित व्हायचं आहे. आपलं स्वागत आहे मुख्य क्रीडा मंचावर. आदिवासी मनोर प्रीमियर लीग 2026 मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र डीप मध्ये अविनाश सरफ आहे. ब्रँड ऑफ बुर्वेस, गुड कॅच ऑफ क्वालिटी, सुंदर क्षेत्र रक्षण करतोय प्रणय दुमाडाच्या खेळीला. इथे मात्र लावण्यात आलाय फलंदाज बाद. घेऊयात एक छोटासा ब्रेक, येऊयात मॅच मध्ये. वीस चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 21 धावांचं लक्ष्य, 22 धावांचं लक्ष्य आहे समोर. अनिल गणेशकर यांच्या प्रत्येक षटकाराकरिता आदरणीय मुस्तफा राऊत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे.
आदरणीय विनोदजी गोवारी आणि आदरणीय महेंद्रजी गोवारी यांच्याकडून अनिल गणेशकर जर 3 चेंडू 3 षटकार परिपूर्ण करतायत तर प्रत्येकी 1,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे फलकावर 33 या अंकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही ॲक्युरेट 18 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर टार्गेट देखील समोर राहिलेला आहे. 6च्या सरासरीने 18 धावांचं 18 चेंडू आणि 18 धावा असं इक्वेशन आहे. पाण्याची सुव्यवस्था मैदानामध्ये करावी ही रिक्वेस्ट. खूप चांगला उदंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. सध्या पाण्याची सुव्यवस्था करत असताना सचिनजी पडवळे यांना आपण पाहतोय. 15 मार्च 1979 मध्ये आपण पाहिलं होतं कॅरी पॅकर याने आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वातला पहिला ड्रिंक ब्रेक पहिला माणूस होता ज्याने पिण्याचं पाणी मैदानामध्ये नेलं होतं. ती संकल्पना कॅरी पॅकरच्या माइंडमध्ये आली होती ॲक्युरेट 1979 मध्ये आणि तो पहिला व्यक्ती होता ज्याने ड्रिंक ब्रेक ही संकल्पना क्रिकेटच्या विश्वामध्ये रूढ केली. आणि समवेत पहिला डे नाईटचा सामना ही देखील आयडिया ही उत्क्रांती आहे आणि ही उत्क्रांती देखील कॅरी पॅकरच्या माइंडमध्ये आली होती. सध्या सचिनजी पडवळे मैदानामध्ये पाणी घेऊन जात आहेत. स्पर्धेचे विद्यमान खजिनदार आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 18 धावांची आवश्यकता आहे. खरं तर 15 मार्च 1877 मध्ये क्रिकेटच्या विश्वाला सुरुवात झाली. तो पहिला सामना होता इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया MCGच्या मैदानामध्ये. तेव्हा कोणी विचार देखील केला नसेल की इंग्लंड या देशामध्ये शोध लागलेला खेळ भारत देश मोठा करेल. जरी इंग्लंडमध्ये या खेळाचा शोध लागला असेल तरी देखील त्या खेळाचा देव आमच्या भारतामधील मुंबईमध्ये राहतो. द ग्रेट मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. काय खेळाडू घडून गेला. फक्त रेकॉर्ड्स नाही तर चांगला स्वभाव आणि 2 गोष्टींच्या बळावर सचिन रमेश तेंडुलकर आज भारत रत्न या भारत देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित आहेत. 34,357 आंतरराष्ट्रीय धावा, 100 शतके, 168 अर्धशतके, वन डे फॉर्मॅटमध्ये 2016 चौकार आणि कसोटी फॉर्मॅटमध्ये 2058 चौकार त्यांनी कंप्लीट करून दाखवलं. तेव्हापासून आजपर्यंत खूप मोठा कालखंड आहे. वेळ मिळालाच तर करूया चर्चा. सध्या वळ्यात पुन्हा एकदा आपण या मॅचकडे 18 चेंडू शिल्लक राहिले आहेत. 18 धावा करायच्या आहेत. प्रेक्षकांची अल्लोट गर्दी आहे. तोपा गर्दी आहे. चहू बाजूंनी प्रचंड प्रचंड क्रिकेटवरील अफाट जिव्हाळा जोपासलेला आहे. प्रशांत शिवराम गोवारे आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप खुश आहे कारण स्पर्धा यशस्वीरित्या समारोपाकडे चालू लागले. ऑन साइडला फटका चांगला आहे. वाईड इज लॉंग ऑन परिकक्षेच्या पलीकडे 4 धावा चौकार आलेला आहे संघाकरिता. गोवाडे क्रिकेटमधील अत्यंत अनुभवी खेळाडू साई भोईरच्या बॅटमधून हे 4 धावा सजवल्या गेल्यात. आता 17 चेंडू शिल्लक राहिलेत आणि अवघ्या 14 धावांचं टार्गेट समोर. अनिल डुकले औंढाणी एक आयकॉन आहे. आज आयकॉनिक कामगिरी करेल किंवा नाही कारण संघ अडचणीमध्ये आहे. आदरणीय सुनीलजी धनबा यांच्या देखील माध्यमातून 3 चेंडू 3 चौकार 3 षटकार 3 विकेट करिता 1100 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. माजी पंचायत समितीचे उपसभापती आणि 40+ सूर्या प्रीमियर लीग स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष. चौकारानंतर विकेट आले. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. अजूनही 14 धावा करायच्या आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं. फक्त शेवटच्या चेंडूपर्यंत लढणं हे फार आवश्यक आहे. जो अच्छा खेलेगा वही जीतेगा. 4 फेब्रुवारी 1670 मध्ये जी भूमिका घेतली होती नरवीर तानाजी मालुसरे यांनी आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, ती भूमिका आहे ते दोन्ही संघांना घ्यावी लागेल. सामना बनू शकतोय. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा करायच्या आहेत. कुरोडा किंग 11 आदरणीय सन्माननीय प्रतिभाताई जयवंत गुरोडा यांचा संघ सध्या संघर्ष करतो या मॅच मध्ये. प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर जाणता राजा 10 आदरणीय संदेशजी गणेशकर आणि रवींद्र गणेशकर यांचा संघ मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. आदरणीय नितीनजी डुकले यांच्या माध्यमातून अनिल गणेशकर 3 चेंडू 3 षटकार खेचतोय तर 1000 रुपयांचं पण बॅट्समन अनिल गणेशकर पण आहे ना, मला वाटतं त्याला दिलंय. चला अनिल गणेशकर आणि अनिल डुकले दोन्हीही खेळाडूंकरिता
षटकार किंवा विकेट हॅट्रिक जर परिपूर्ण करतायत तर 1,000 रुपयांचं पारितोषिक तर आहेच आहे. लॉफ केलाय मिड विकेटच्या दिशेने, झेल सुटलाय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी खराब झालेलं आहे. धावांची संख्या सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रोग्रेस कार्डवर 39 39 या अंकावर जाऊन पोहोचले. हा झेल घेणं फार गरजेचं होतं. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून साधा सोपा झेल सुटला गेलाय. प्रदीप पुंजारी जर 2 चेंडूंमध्ये 2 षटकार खेचतायत तर विनोदजी गोवारे यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. सामना रफ अँड टफ होणार किंवा नाही, जर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं तर थोडंसं कठीण आहे. गरुडा किंग 11 या टीम करिता 42 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 9 धावांचं टार्गेट समोर आहे आणि येणारे 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडू 9 धावा, हे 5वं षटक फार उपयुक्त. तुम्हाला गेम प्लॅन आखावा लागेल, एक चांगला गोलंदाज समोर आणावा लागेल. 12 चेंडू 9 धावा रोखल्या जाऊ शकतात. ती इच्छाशक्ती गरजेची गोष्ट आहे. म्हणतात ना, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने मी हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा अवकाशात उडेन मी, अडवू शकेल या वादळाला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, परंतु जळेल झोपडी माझी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरीही वाट चालतो आहे, कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने मी हे सामर्थ्य नाशवंत नाही. सामर्थ्य दाखवण्याची खरी वेळ आहे. आता 12 चेंडू आणि 9 धावा, येथे जर तुम्ही पराभूत झालात तर या एसटीएम चमचमणाऱ्या करंडकाकरिता 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. आदरणीय नितीनजी डुकले यांच्या माध्यमातून लारा सांबरे जर विकेट हॅट्रिक परिपूर्ण करतोय तर 2,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. प्रदीप पुंजारी ब्रँड ऑफ मनोर रईस पडा फलंदाजी मार्कवर. लारा सांबरे षटकातील पहिला बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आहे. खुलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये रोटेट करण्यात आलेला आहे. शॉर्ट मिड विकेट परिकक्षामध्ये क्षेत्ररक्षण हवं तसं झालेलं नाहीये या संपूर्ण सत्रामध्ये. ते सिंगलच यायला हवे होते, परंतु सिंगलचं जे रोटेशन आहे ते डबल मध्ये झालंय. आता 11 चेंडू आणि 7 धावा. कुरोडा किंग 11, दुनिया माने जोरो को, कोई ना माने कम जोरो को. जोर दाखवावा लागेल मॅच मध्ये लाराला. फुलटॉस दिलाय प्रदीपच्या बॅट मधून डीप मिड विकेटच्या दिशेने. सामन्यातील हवा काढून टाकणारा षटकार आहे. धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचले फलकावर. 5 0 50 धावा. विजयजी खरपडे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे जर सीमारेषेच्या पलीकडे झेल परिपूर्ण केला जातोय. आणि प्रेक्षक राजे या सचिनजी, सध्या चिकनचा भाव 240 आहे. 1 किलो चिकन त्याने सोडवलंय. 200 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावरती तो करून गेलाय. विजयजी खरपडे यांच्या माध्यमातून या पारितोषिकांचा वर्षाव आहे. चला प्रेक्षक राजे या आपलं पारितोषिक स्वीकारण्याकरिता. एका धावेचं टार्गेट समोर आहे. STMPL सीझन 9 लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला प्रदीप पुंजारीच्या बॅट मधून. खेळ खल्लास. इतिहास रचलाय. कॉंग्रॅच्युलेशन.